रुबाई एक कोहिनूर हिरा काव्यशिल्प आयोजित आजच्या या विशेष काव्य महोत्सवात मी अशोक भांबुरे, मी आनंद महाजन, मी गंधारी कुलकर्णी, मी सचिन आनंद आपल्या सर्वांचे स्वागत करतो. शब्दांना चांगले पैलू पडले तर गजल तयार होते आणि त्याहीपेक्षा चांगले पैलू पडले तर रुबाई तयार होते. म्हणूनच या कार्यक्रमाला रुबाई एक कोहिनूर हिरा असे नाव ठेवावेसे वाटले. तर रुबाई म्हणजे काय, तर त्याचे दोन भाग पडतात, अ गट आणि ब गट. तर गा 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 आणि दुसऱ्या गटामध्ये गा गा ल. ह्याच याच्याची जर सुरू झाली तर ती रुबाई समजायची. गा ल गा लगा गा असं काय आलं तर समजून जायचं की ही रुबाई जरी कोणी म्हटली असेल तर ती रुबाई नाही. तर सगळ्यात महत्वाचा तो भाग आहे त्याच्यात. ओळीपासून गजलपर्यंत सर्व प्रकारच्या चर्चा होतात, पण रुबाईवर चर्चा झालेली आठवत नाही. रुबाई लिहिण्याचा प्रयत्न बऱ्याच दिग्गज कवी आणि गजलकारांनी केला, पण तो फसलेला दिसतो. आजच्या 4 रचनाकारांपैकी दोघांच्याच रुबाया या पूर्णपणे आकृतीबंधात आहेत, तर दोघांच्या रचना मुक्त या प्रकारात मोडताना दिसतात. ह्या रचना आकृतीबंधात नसल्या तरी त्या आशय संपन्न असल्याने रसिकांचा रसभंग होणार नाही. आता आपण रुबाईचा उगम, प्रवास आणि रुबाई म्हणजे काय हे थोडक्यात पाहू. रुबाई हा मूळ फारसी भाषेतील अतिशय मोहक प्रकार आहे. रुबाया सर्वप्रथम उमर खय्याम यांनी लिहिल्या, पण त्या उपेक्षित राहिल्या. एका इंग्रज भाषांतरकाराने त्याचे इंग्रजीत भाषांतर केले, पण प्रकाशक मिळेना. नंतर एका फुटकळ प्रकाशकाने त्याच्या 50 प्रती काढल्या, त्याही धूळकात पडल्या. त्यानंतर एका रसिक जोडगोळीच्या हाती ही पुस्तके लागली. यातील काही पुस्तके त्यांनी आपल्या मित्रांना भेट म्हणून दिली आणि मग या पुस्तकांचं रुबायाचं भाग्य उजळलं. रुबा म्हणजे चतकोर. प्रत्येकी 4 गटांचे 4 चतकोर जोडून एक पूर्ण अभिव्यक्ती सांगणारी चतुष्पदी म्हणजे रुबाई. यात धर्म, नीती, तत्वबोध, व्यवहार अशा अनेक बाबी व्यक्त केल्या जाऊ शकतात. एकूण 4 पंक्तीपैकी पहिल्या 2 पंक्तीत एखादी घटना, एखादा प्रसंग किंवा एखादे निरीक्षण अथवा वर्णन असते. तिसऱ्या पंक्तीत शब्दाच्या संबंधी एखादी समस्या अथवा प्रश्न उपस्थित केला जातो व चौथ्या पंक्तीत त्याचे उत्तर अथवा समस्यापूर्ती मोठ्या नाट्यमय पद्धतीने केली जाते. या 4ही पंक्ती ठराविक वृत्तात असाव्या लागतात. पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या पंक्तीत काफिया रदीफचे बंधन पाळावेच लागते. फक्त तिसऱ्या पंक्तीत काफिया रदीफचे बंधन पाळले नाही तरी चालू शकते. आता आपण सादरीकरणाकडे वळूया. संहिता लेखन अशोक भांबुरे यांनी केले असून मी श्यामला जोशी. आश्लेषा महाजन या अतिशय प्रतिभा संपन्न अष्टपैलू गुणवंत कवयित्री आहेत. त्यांचे कविता संग्रह, ललित पुस्तकांचे लेखन, कथा संग्रह, बालकुमार कविता संग्रह, कळ्यांचे ऋतू, वयात आलेल्या मुलीवरील कथा संग्रह, स्त्री पुरुष नात्यांवरचे पुस्तक प्रकाशित झाले. बालकुमार साहित्य संमेलन, रहिमतपूर व 17वे गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. त्यांना लोकमत पुरस्कार, बाल साहित्य पुरस्कार, पुणे ग्रंथालयाचा कै नची केळकर पुरस्कार, तुका म्हणे पुरस्कार, अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे आनंद यात्रा पुरस्कार, पुणे नगर वाचन मंदिराचा कै श्रीराम बनहट्टी पुरस्कार अशा सन्मानित झालेल्या या कवयित्रीची मी रचना सादर करीत आहे. तो रसरसलेला वृक्ष अकाली खचला,
तो रसरसलेला वृक्ष अकाली खचला, मग मरण गंध तो वेळून भोवताला आला. त्या मुळात अथवा बियांमध्ये लपलेला अनुवंशतयाचा शोधा हो रुजलेला. हा जन्म ना आपुला मृत्यू नाही आपुला, हा जन्म ना आपुला मृत्यू नाही आपुला, मधला जगण्याचा झोका केवळ आपुला. त्या हिंदोळ्यावर झुलताना जाणवले, त्या हिंदोळ्यावर झुलताना जाणवले, हा झोका सुद्धा नाही नाही आपुला, हा झोका सुद्धा नाही नाही आपुला. तू आकलनाच्या पल्ल्याड असशी दूर, तू आकलनाच्या पल्ल्याड असशी दूर, तू आकळल्याचा मंद मंदसा सूर. कधी उलगडसी तू सहजानंदी मूढ, तू कळणे आणिक ना कळणे ही गूढ. ही कुठे चालली वाट कळेना दूर, ही कुठे चालली वाट कळेना दूर. दीडमूढ पाऊले भोवताली काहूर, आभासी पडदे समीपतेचा लोप, ते महाजाल अन अदांतराचा गोप. त्या वंशवनातच गीत हरवले माझे, सकव्यात गुंतले देहपणाचे ओझे. त्या भवतापाचे जगण्यावरती फेरे, मी घरात असुनी रानभरी होई रे. आयुष्य लांबले खूप पुरे हा ऐल, वाटते होऊ दे प्राणकोटीतून सैल. चैतन्य वाहू दे पंचमहाभूतात, चैतन्य वाहू दे पंचमहाभूतात, हे पूर्ण होऊ दे एक रूप पूर्णात. या रचनेतून असे भासते की माणसाचे आयुष्य हे एखाद्या वृक्षासारखे आहे. तरुणपणी तो बहरतो, नंतर वार्धक्याने हळूहळू खचून झिजून जातो. आपला जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नाहीये. मोहमायात आपण गुंतलो जातो. आपले आयुष्य झोक्यासारखे अधांतरी हेलकावणारे झुलवणारे आहे. झोका म्हणजे आपला देह, हा सुद्धा आपला नाहीये. नात्यांच्या चक्रात गुंतून फसल्यासारखे होते. घरात बसलो तरी रानात असल्यासारखे, एकाकी एकटेपणाने जगतो असे वाटते. असे हे आयुष्य जास्त झाले की नकोसे वाटते. यातून लवकर सुटका व्हावी असे वाटते. नमस्कार. नमस्कार, मी आनंद महाजन. नमस्कार, मी आनंद महाजन. प्राध्यापक डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्या काही रुबाया आपल्या समोर सादर करणार आहे. डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व होतं. त्यांचा परिचय करून देण्याची विशेष गरज नाही. सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की ते प्राणीशास्त्राचे जरी प्राध्यापक होते तरी गझल आणि शायरीचे अत्यंत जाणकार, त्याचप्रमाणे उत्तम संगीत तज्ज्ञ आणि खेळांचे आंतरराष्ट्रीय समीक्षक होते. ते जरी क्रीडा समीक्षक होते तरी सुद्धा हे विशेष आहे की ते वैज्ञानिक गूढांचे व्यासंगी विश्लेषक पण होते. साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात 50 वर्षांहून अधिक मोठं योगदान देणारे अतिशय क्रियाशील असे मनस्वी कवी आणि माणूस पण होते. त्यांच्या काही रुबाया आता आपण वानगीत दाखल घेऊया. त्यांचं एक पुस्तक याविषयीचं उंबराचं फूल असं शीर्षक असलेलं, त्या पुस्तकामध्ये ते रुबाई आणि गझल याची मर्मस्थानं यांचा परिचय करून देतात. आणि त्याच पुस्तकातील काही रुबाया मी आता पेश करतोय. पहिला जो गट आहे तो गा 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 पासून सुरू होणाऱ्या रुबाया, आणि रुबायाचा दुसरा जो गट आहे त्याच्यामधील रुबाया गा गा ल पासून सुरू होती. पहिल्या गटातली पहिली रचना, ज्ञानाची लालसा अडाण्यात क्वचित, सोडाची भावना शहाण्यात क्वचित, हृदयाला वाटले अहोरात्र जरी, विद्येची साधना समाजात क्वचित. दुसरी जी रचना आहे ती अशी आहे, आठवती चांदण्या नभातील अजून, हलणाऱ्या सावल्या
घरातील अजून पाणवठा झोपड्या कुडातील शिवार आठवते गाव ही मनातील अजून. तिसरी जी रचना आहे ती अशी: काळाची सावली कुणा दिसते का, दैवाची योजना कधी कळते का, प्रेमाची साधना किती केली पण नियतीची मान्यता अशी मिळते का. आता आपण दुसऱ्या गटाकडे पोहोचलो, याच्यामध्ये गागा ल पासून सुरू होणाऱ्या रुबाई. पहिली रचना: भेटेल परी आज नभातील पुन्हा, होईल कुणी आज क्षमाशील पुन्हा, झंकार नवा गीत नवे शेर नवा, उमटेल जुने दुःख मनातील पुन्हा, उमटेल जुने दुःख मनातील पुन्हा. दुसरी रचना: देतात जुने मूल्य झुगारून जनात, पडसाद उमटतात कसे सर्व जगात, एक एक अशी गोष्ट बदलताच सुरेश, येतोच नवा रंग नवा ढंग जगात. तिसरी रचना: वाहून सतत ओझे थकलेले मन, ऐकून विलापांना विटलेले मन, आयुष्य कधी होते प्रेमाचे जग, आयुष्य कधी होते प्रेमाचे जग, विसरून कसे जगते खचलेले मन, विसरून कसे जगते खचलेले मन. आणि चौथी रचना: होताच तुला इतका चाफ्याचा ध्यास, होताच तुला इतका चाफ्याचा ध्यास, अद्याप तुझ्या दारी दरवळतो वास, दररोज अशी येते भेटीला सांज, काहूर मनी उठते अवघड तो श्वास, काहूर मनी उठते अवघड तो श्वास. या रुबाया वाचल्यानंतर आपण ही असा प्रयत्न करून बघायला पाहिजे अशी प्रेरणा मला नक्कीच मिळाली, एवढंच मी म्हणू शकेन. कारण सुरेशचंद्र नाडकर्णींच्या रुबायांवरती भाष्य करण्या एवढा मी मोठा नाही. धन्यवाद. गंधारी कुलकर्णी बोलते. रुबाई ही नेहमी 4 ओळींची असते. गझल अनेक शेरांनी बनलेली असते, किमान 5 ते 7. गझल प्रामुख्याने प्रेम, वेदना, इश्क, सौंदर्य यावर असते, तर रुबाई जीवनातील तत्वज्ञान, चिंतन किंवा उपरोध मांडते. गझलेत मतला, मकता, रदीफ, काफिया असतात. रुबाईत फक्त यमकबद्धता असते. कवी रॉय केणीकर हे आधुनिक मराठी गझलकार व रुबाईकार म्हणून ओळखले जातात. त्यांचा आवाज साधा पण वाचन शैलीच्या धारदार आशयामुळे ते गझल रुबाई प्रेमींमध्ये लोकप्रिय झाले. त्यांनी अनेक गझल संमेलने, कवी संमेलने, रेडिओ, टीव्ही अशा कार्यक्रमांमधून गझला व रुबाया सादर केल्या आहेत. त्यांनी नाटकामध्येही भूमिका केल्या आहेत. नभोवाणीसाठी श्रुतिकाही लिहिल्या आहेत. सहाय्यक नाट्य दिग्दर्शक म्हणून ते अभिनय, संवाद फेक अशा गोष्टी सहजपणे समजावून सांगत. औरंगाबाद येथील सरस्वती भुवन शाळेच्या मदतीसाठी झालेल्या आचार्य अत्रे यांच्या घराबाहेर या नाटकातही त्यांनी काम केले होते. तसेच त्यांच्या येग येग विठाबाई या नाटकाचे त्यावेळी 19 प्रयोग मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या नाट्य विभागाने केले होते. त्यांच्या नाटकांचे रंगभूमीवर प्रयोगही होत असत. त्यांच्या रचना पाहूया. या पाणवठ्यावर आले किती घट गेले, किती डुबडुबले अन बुडले वाहुनी गेले, किती पडून राहिले तसेच घाटावरती, किती येतील अजूनी नाही त्यांना गणती. त्याचा आशय असा: एखाद्या कला किंवा क्रीडा अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये असंख्य अगणित लोक येत राहतात, कर्तृत्व गाजवतात, उंचीवर जातात, प्रसिद्धी मिळवतात.
काही जण या क्षेत्रात पोहोचण्यासाठी धडपडत राहतात, तर काही इथे यश मिळवण्यासाठी सदैव प्रयत्न करतात, तर काही इथे पोहोचल्यावर सर्वस्व गमावून नष्ट होतात. तरीही इथे अनेक लोक येतच राहतात, अगणित लोक येतच राहतात. दुसरी रचना. कोरून शिळेवर जन्म मृत्यूची वार्ता, जा ठेव पणती त्या जागेवर आता. वाचेल कुणीतरी होताना उत्खनन, म्हणतील कोण हा कशास त्याचे स्मरण. अनेक सुप्रसिद्ध महत्वाच्या कर्तृत्ववान कर्तबगार पराक्रमी व्यक्तींची स्मृतिचिन्हे असतात. त्यांच्या जन्ममृत्यूची त्यावर नोंदही असते. या स्मृतिचिन्हांची जपणूक करून पावित्र्यही राखले जाते. पण खूपशा काळानंतर येणाऱ्या पिढीला या स्मृतींचे स्मरण ठेवावे असे वाटणारही नाही. धन्यवाद. नमस्कार, मी सचिन आनंद. भिक्षा मज वाढता घरांनो का हो, भिक्षा मज वाढता घरांनो का हो, मी हा इतरांसाठी फोडी टाहो. यांच्याही तोंडी जाऊ द्या दो घास, यांच्याही तोंडी जाऊ द्या दो घास. कोणाचे पोट ना उपाशी राहो, कोणाचे पोट ना उपाशी राहो. कोणीही उपाशी ना राहो असा आपल्या रुबाईतून टाहो फोडणारे वासुदेव नरहर सरदेसाई. जन्म कान्हे चिपळूण येथे रत्नागिरीमध्ये 6 मार्च 1937 साली झाला. हे मराठीतले गझलकार आहेत. भुज विद्यापीठातून त्यांनी FY-BA ची परीक्षा दिली 1957 साली आणि त्यानंतर शिक्षण. काव्य प्रकार त्यांनी हाताळले आहेत. वाना सरदेसाई यांची गेय वृत्त छंदावर जेवढी पकड आहे तेवढीच अगेय म्हणजे अप्रचलित कष्टसाध्य वृत्त छंदावर देखील आहे. या दोन्हीतही ते लिहिलेल्या आशयगर्भ शेर रचू शकतात. वाना सरदेसाई यांच्या चांदण्यांची तोरणे या 2003 साली प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहात सर्व मान्यता प्राप्त 54 वृत्तातील रुबायांचा समावेश आहे. त्यानंतर 2009 साली प्रकाशित झालेल्या अंगाई ते गझल रुबाई समग्र वाना सरदेसाई या काव्यसंग्रहात एकूण 126 रुबाया आहेत. आजपर्यंत वाना सरदेसाई यांनी लिहिलेल्या एकूण रुबायांची संख्या 135 एवढी आहे. वाना सरदेसाई यांचे भरपूर साहित्य गुगल युट्यूबवर उपलब्ध आहे, पण फारशा रुपया उपलब्ध नाही. ज्या मिळाल्या त्याही फक्त अगटातील आहेत, म्हणजेच गागा गाणे सुरू होणाऱ्या, आणि त्याच आपल्या समोर सादर करत आहे. पहिली रुबाई. संतांचे पुष्पांचे सारखे जिणे, संतांचे पुष्पांचे सारखे जिणे, आल्या गेल्याला आनंद वाटणे. वस्तीला राहोनी कंटकांतही, वस्तीला राहोनी कंटकांतही, काढीना कोणी त्यांचे उणे दुणे, काढीना कोणी त्यांचे उणे दुणे. पुढची रुबाई. छातीवर गोळी झेलावी समरात, छातीवर गोळी झेलावी समरात, हा आहे बाणा वीराचा अभिजात, हा आहे बाणा वीराचा अभिजात. झाकून सदा वार जुने पाठीचे, झाकून सदा वार जुने पाठीचे, हे मात्र पहा स्वतः विजेते म्हणतात. पुढची रुबाई. साऱ्याच ऋतूंना झाले आहे काय, साऱ्याच ऋतूंना झाले आहे काय, त्यांचे वळतीना येथे वेळी पाय. कोणावर कैसा ठेवावा विश्वास, कोणावर कैसा ठेवावा विश्वास, आधार न देते जेव्हा सख्खी माय, आधार न देते जेव्हा सख्खी माय. ऐकू कसला येई आवाज मला, ऐकू कसला येई आवाज मला, ना येत कसा अजूनही अंदाज मला. चाहूल तुझ्या येण्याची ही बहुधा, चाहूल तुझ्या येण्याची ही बहुधा, सांगे नकळत गालीची लाज मला, सांगे नकळत गालीची लाज मला. कवी तसं बघायला गेलं तर आपल्या कवितेतून व्यक्त होत असतो, आणि वाना सरदेसाईंच्या या वरच्या ज्या रुबाया बघितल्या तर आपल्याला लक्षात येते की या काव्यपंक्तीतून सर्वांपर्यंत ते सुस्पष्टपणे पोहोचतात. धन्यवाद.